लोकशाही विचाराचा बुलंद आवाज, लोक परिषद न्यूज। छत्रपती संभाजीनगर शहरातील रजिस्ट्री कार्यालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे। भोगवाटा 2 म्हणजेच वर्ग 2 जमिनींच्या बेकायदेशीर दस्त नोंदणी केल्याचा गंभीर आरोप सहाय्यक दुय्यम निबंधक आर.पी. राठोड यांच्यावर करण्यात आलाय। भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने अप्पर तहसीलदारांकडे लेखी तक्रार देत तात्काळ चौकशी करून संबंधित दस्त नोंदणी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष सतीश नरवडे यांनी दिलेल्या निवेदनात असा आरोप करण्यात आलाय की सक्षम प्राधिकाऱ्यांची पूर्व परवानगी न घेता भोगवाटा 2 जमिनींचे अनेक व्यवहार नोंदविण्यात आले, त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। तसेच रजिस्ट्री कार्यालयात दलालांचा सुळसुळाट असून त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारचे व्यवहार होत असल्याचाही आरोप करण्यात आलाय। संघटनेच्या मते महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील विविध कलमांचे उल्लंघन करून अनेक दस्त नोंदणी करण्यात आल्या असून याची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणावर 15 दिवसांच्या आत कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही भीमशक्ती सामाजिक संघटनेने दिला आहे। आता प्रशासन या प्रकरणाची चौकशी करून काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। त्याची काही सीमा नाही, त्याच्यामुळे पण आम्हाला हे मी ज्यावेळेस फिरलो होतो एक नाही असे भरपूर घोटाळे आले। आता तुम्ही मागे बघितलं असेल कुत्राबंदी कायद्याचं जे त्यांनी उल्लंघन केलं होतं। रोज काही ना काही चर्चेत असतात, दलाले बसलेले असतात, एजंट बसतात। म्हणजे छत्रपती संभाजीनगर तहसीलदार साहेबाला आता आपण निवेदन दिलेलं आहे। तुमच्या प्रमुख मागण्या काय होत्या आणि कशा संदर्भात तुम्ही तहसीलदार साहेबांना? भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने आज अपर तहसीलदार आदरणीय उमेश पाटील साहेब यांना आम्ही एक निवेदन दिलं। निवेदनामध्ये रजिस्ट्री कार्यालयातील वर्ग 2चे सहाय्यक दुय्यम निबंधक आर.पी. राठोड यांनी केलेल्या बेकायदेशीर दस्त नोंदणी प्रकरणी आम्ही आज अपर तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं। त्यांनी हर्सूल भागातील वर्ग 2च्या जमिनी हे बेकायदेशीररित्या दस्त नोंदणी केलेल्या आहेत। त्यामध्ये वर्ग 2च्या दस्त नोंदणी करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय ती दस्त नोंदणी करता येत नाही, परंतु त्यांनी आपल्या शासकीय पदाचा दुरुपयोग करून काही एजंटांना हाताशी हात मिळवणी करून हे बेकायदेशीर कामांना त्यांनी चालना दिलेली आहे आणि यामुळे प्रशासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवण्यात आलेला आहे। सामान्य नागरिकाची व शासनाची खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे। रोज चर्चेत असलेलं कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असलेलं रजिस्ट्री कार्यालय हे आजही त्याचाच एक भाग म्हणून परत एकदा चर्चेत आलेलं आहे। भीमशक्ती सामाजिक संघटनेकडं याबाबतचे सर्व सर्टिफाईड कॉप्या, सर्व पुरावे आमच्याकडं अवेलेबल आहेत। आदरणीय उमेश पाटील साहेब यांनी सांगितलं आहे का आम्ही संबंधितांनाही नोटीस पाठवू आणि जे लिहून घेणारे यांची सुद्धा या ठिकाणी चौकशी करण्यात येणार आहे व त्यांनी आम्हाला कारवाईचे आश्वासन दिलेले आहे। या जे चर्चेत असलेले राठोड साहेब यांच्यावर खूप काही आरोप झालेले होते। याच्या अगोदर त्यांनी मंत्रिमध्ये शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती, याकडे तुम्ही कसं बघताय? 100% त्यांच्यावर मागेही त्यांनी असं बेकायदेशीर दस्त नोंदणी प्रकरणी 2 वेळेस वरिष्ठ कार्यालयांनी त्यांच्यावर कारवाई केली होती, परंतु त्यांचे वरिष्ठ अधिकारी त्यांना पाठबळ देतात, त्यांच्याशी हातमिळवणी असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाठबळाशिवाय हे काम करू शकत नाही, म्हणून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संगनमत करून हे अशा बेकायदेशीर कामांना ते अंजाम देतात। तुमची जी मागणं पूर्ण नाही झाल्यास तुमचं भीमशक्ती सामाजिक संघटनेचं पुढचं पाऊल काय असेल? 100% उमेश पाटील साहेबांनी आम्हाला सांगितलं येत्या 15 दिवसात आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार करून सविस्तर चौकशी करू। जर या चौकशीत काही दिरंगाई झाली किंवा नियमबाह्य चौकशी झाली तर 100% भीमशक्ती सामाजिक संघटना लोकशाही पद्धतीने रस्त्यावर उतरून पुढची आंदोलनाची दिशा ठरवणार। माझं नाव सतीश नरवडे, मी भीमशक्ती संघटनेचा शहर जिल्हा अध्यक्ष। यावेळेस आमचे मराठवाड्याचे नेते आदरणीय मधुकर दादा नगराळ, युवा नेते स्वप्नीलजी नरवडे, आमचे लीगल ॲडवायझर आदरणीय पी.पी. कारेगावकर साहेब आदी शिष्टमंडळ यावेळेस उपस्थित।